नाशिकच्या इंदिरानगर बोगद्यामुळे नाशिककरांना एकीकडे मनस्ताप सहन करावा लागत असताना आता दुसरीकडे मुंबई आग्रा महामार्गावरच्या या फ्लायओव्हर खाली असलेला हा अंडरपास अर्थात राणेनगरचा बोगदा देखील नाशिककरांसाठी आता डोकेदुखी ठरतो आहे। या बोगद्याजवळ दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्यानं नाशिककरांना आणि खास करून या परिसरात राहणाऱ्या लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। बोगद्याच्या दोन्ही बाजूला शाळा आहेत आणि त्यामुळे शाळेतनं बाहेर येणारे विद्यार्थी जे आहेत ते अक्षरशः जीव मुठीत धरून या ठिकाणून प्रवास करत असतात। वारंवार परिसरातल्या रहिवाशांनी या बोगद्यामधून मोठ्या वाहनांना वाहतूक बंद करावी, यासाठी उपाययोजना कराव्यात असं आवाहन केलेलं आहे। अशा अनेकदा निवेदनं दिलेले आहेत, मात्र लोकप्रतिनिधींकडून कुठल्याही प्रकारे सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही आहे आणि त्यामुळे या संपूर्ण परिसरातल्या रहिवाशांना आपला जीव मुठीत धरून वाहतूक कोंडीचा सामना करत या बोगद्यातून प्रवास करावा लागतोय। अधिवेशन सध्या सुरू आहे आणि अधिवेशनाच्या निमित्तानं तरी या परिसरातल्या रहिवाशांचा हा प्रश्न सुटणार का अशी अपेक्षा इथले रहिवासी व्यक्त करतायत। कॅमेरा पर्सन प्रसादसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।